स्टुडंट, मी जे फॉर्म्युले तुम्हाला दिले होते स्टँडर्ड फंक्शनचे, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शनचे जे फॉर्म्युले आपण दिलेले आहेत ते फॉर्म्युले तुम्ही बाय हार्ट प्रिपेअर केले असतील, तर ते जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यावर आपल्याला काही एक्झाम्पल्स आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचे आहेत. आणि हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत. हे स्टँडर्ड फंक्शनसाठी एक्झाम्पल आहेत. हे स्टँडर्ड फंक्शनचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे समजलं की आपण 12th स्टँडर्डचं जे मॅथमॅटिक्स आहे, डिफरन्शिएशन आहे, त्या डिफरन्शिएशनमध्ये कंपोजिट फंक्शन असतात. तर कंपोजिट फंक्शनचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणाहून डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करता येतात. सो आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. हे फॉर्म्युले किंवा हे एक्झाम्पल तुम्हाला समजले की 12th जे कंपोजिट फंक्शन्स किंवा जी स्टार्टिंग आहे चॅप्टरची, तिथपासून चॅप्टर चांगल्या पद्धतीने समजायला सुरुवात होते. म्हणून हे पूर्ण लेक्चर तुम्ही व्यवस्थित वॉच अँड लर्न करायचं आहे. सो लेट अस सपोज फर्स्ट क्वेश्चन्स अशा प्रकारचा विचारतात बघा. डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे जे दिलेले फंक्शन्स आहेत त्यांना एक्स या व्हेरिएबलसोबत डिफरन्शिएट करायचं. इन शॉर्ट काय करायचं की ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन दिलेलं असतं त्या व्हेरिएबलसोबत फंक्शनला डिफरन्शिएट करतात. मग मी फर्स्ट एक्झाम्पल सांगतो कसं सॉल्व करायचं पहा. तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याला सॉल्व करूयात. त्यासाठी काय करायचं पहा, जेही प्रॉब्लेम दिलेलं असतं या चॅप्टरमध्ये त्या प्रॉब्लेमला आधी डिनोट करतात स्टँडर्ड फंक्शनने. तर स्टँडर्ड फंक्शनचा फॉर्म्युला सांगितला होता y = एफ ऑफ एक्सला आपण स्टँडर्ड फंक्शन म्हणत असतो. मग y = एफ ऑफ एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे तर त्याला डिनोट करायचं आधी नेहमी करता y ने. मग आता हे 4x हे फंक्शन दिलेलं आहे. मग या फंक्शनचा आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. y = 4x असं आपण त्या फंक्शन्सला डिनोट केलं y ने. आणि आता त्यानंतर डिफरन्शिएट नेहमी करता डिफरन्शिएट करायला सांगितलं म्हणजे हे वाक्य नेहमी करता प्रत्येक ठिकाणी येत राहणार आहे. ते मी असं लिहितो डिफरन्शिएट ओके विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा वर्ड नेहमी करता येतो. विथ रिस्पेक्ट टूला शॉर्टमध्ये लिहितात WRT. ओके, विथ रिस्पेक्ट टूला शॉर्टमध्ये लिहायचं आहे with respect to x. okay, so differentiating this function with respect to x on both side म्हणजे या साईडला पण आणि या साईडला. म्हणून मग असं होईल इट इज dy/dx. डिफरन्शिएट करणे म्हणजेच काय, ddx अप्लाय करणे. मग या ठिकाणी ddx आपण अप्लाय केला. सो या ठिकाणी सुद्धा ddx ऑफ काय आहे फंक्शन, इट इज 4x. पण या 4x ला तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हे कोणत्या टाईपचं फंक्शन आहे. ओके, जर आठवत असेल तर आपण या फंक्शनला म्हटलं होतं इट इज द एक्सपोनेन्शियल फंक्शन. कोणतं फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन कसं असतं तर त्याचं स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मी फॉर्म्युला सांगतो, इट इज ddx ऑफ a⁻x. असं एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो a⁻x इंटू log a. ओके, या टाईपचं. कारण बेस हा स्मॉल ए म्हणजेच काहीतरी कॉन्स्टंट असेल तर त्याला एक्सपोनेन्शियल म्हणतात आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असा लिहितात. ओके, सो हे आणि हे सेम आहे, फक्त यामध्ये ए ची व्हॅल्यू 4 आहे या ठिकाणी. देअरफॉर आपल्याला काय करायचं, हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय होईल, इट इज dy/dx इज इक्वल्स टू 4x चा डेरिव्हेटिव्ह याच्यानुसार होईल. जिथे ए आहे तिथे 4 लिहा, बाकीचं ॲज इट इज 4x into it is log 4 and this is our required answer or this is the required derivative. हे कोणत्या टाईपचं फंक्शन होतं, एक्सपोनेन्शियल. असे फंक्शन्स तुम्हाला डिफरन्शिएट करता आले पाहिजे. त्यासाठी फंक्शन्स ओळखणे खूप इम्पॉर्टंट आहे. फंक्शन ओळखल्यानंतर फॉर्म्युलेसुद्धा पाठ पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते पटापट लिहिता येतील. असं फॉर्म्युला सांगायची गरज पडणार नाही. सेकंड एक्झाम्पल आहे, त्याला डिनोट करूया y इट इज x⁻10/3. ओके, फंक्शनचं नाव ओळखता आलं पाहिजे. कोणतं फंक्शन आहे ते फंक्शन्स ओळखा आणि त्यानुसार त्याला डिफरन्शिएट करा. कोणतं फंक्शन आहे तर दिस फंक्शन इज नथिंग बट द फंक्शन ऑफ दिस टाईप. अशा टाईपचं फंक्शन आहे. इट इज x⁻n. x⁻n आपण पॉवर फंक्शन म्हटलं होतं. मग तुम्हाला पॉवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहीत पाहिजे की तो फॉर्म्युला कसा असतो. त्यासाठी बिफोर दॅट आधी काय करायचं, डिफरन्शिएटिंग असं शॉर्टमध्ये लिहितात विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतर हा होईल ddx ऑफ किंवा इट इज dy/dx इक्वल्स टू अगेन इट इज ddx ऑफ असा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे आणि x⁻10/3.
ओके. सो पॉवर फंक्शन असल्यामुळे पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला काय होता, तो फॉर्म्युला मी या ठिकाणी सांगतो. डी डी एक्स ऑफ, आठवत असेल तर एक्स एस टू द पॉवर यन चा फॉर्म्युला असतो यन इंटू एक्स एस टू द पॉवर एन मायनस वन, असा फॉर्म्युला आहे. सो हाच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा, कारण हे पण पॉवर फंक्शन आणि हे सुद्धा पॉवर फंक्शन. सो इट इज डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स रेस टू द पॉवर एन मीन्स 10/3. ओके. सो एन मीन्स 10/3, तर मी या ठिकाणी 10/3 लिहितो आधी, आणि एक्स रेस टू द पॉवर 10/3 मायनस 1. ओके. सो हे 10/3 मायनस 1ला वेगळं सॉल्व करा. इट इज 10/3 इंटू एक्स रेस टू द पॉवर 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 1 3, 10 मायनस 3 अपॉन 3, 10 मायनस 3 किती झाले असते, इट इज 7/3. अँड दिस इज द रिक्वायर्ड आन्सर और दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ that power function. Okay, means 10/3 into x raised to the power 7/3 is our required answer. And so next one example, that is example number 3, is that again let us suppose that हे example 3 मी solve करतोय. Let us suppose that y is equals to x raised to the power minus 2/5. परत एकदा फंक्शन ओळखता आलं पाहिजे. सो फंक्शन आहे ओके याच फॉर्मचं. सो मी या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये सांगतो इट इज अ फंक्शन ऑफ द टाईप एक्स एस टू द पॉवर एन किंवा पॉवर फंक्शन. मग पॉवर फंक्शन आहे तर परत एकदा तेच वाक्य प्रत्येक वेळेस तुम्हाला लिहायचं आहे एक्झाममध्ये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स असं लिहितात. अँड देन वी राईट हिअर डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू द पॉवर मायनस 2/5. ओके. सो पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला इथे सांगितलेला आहे. डी डी एक्स ऑफ एक्स एस टू द पॉवर एन किती असतो, एन इंटू एक्स एस टू द पॉवर एन मायनस 1. सो हा फॉर्म्युला आपल्याला सांगता येतो. एन इज नथिंग बट मायनस 2/5, म्हणून मी या ठिकाणी एनच्या जागेवर मायनस 2/5 लिहितो. देअरफॉर इट इज मायनस 2/5 एक्स एस टू द पॉवर मायनस 2/5 मायनस 1. सो देअरफॉर आता काय करायचं आहे, इट इज मायनस 2/5 इंटू याची कॅल्क्युलेशन 5 1 5 -2 -5 -2 -5 झाले असते -7 आणि ती डिवाइडचे 5 ॲज इट इज. हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करता यायला पाहिजे. सब डिफरन्शिएशनचे एक्झाम्पल्स घेऊयात. ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा फॉर्म्युले आणि त्याखाली एक्झाम्पल समजून सांगितले होते, तरीसुद्धा काही एक्झाम्पल अजून घेतोय मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी. ओके. बघा, आधी तुम्हाला फंक्शन्स ओळखणे खूप इम्पॉर्टंट असतं. सो पहिलं 4th नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्याचं सोल्युशन बघूयात. काय आहे, एक्स रेस टू द पॉवर 4/3 प्लस ई रेस टू द पॉवर एक्स. आता हे फंक्शन्स ओळखणे इम्पॉर्टंट आहे. जेही फंक्शन आहे त्याला आधी डिनोट करा वायने. सो देअरफॉर वी राईट हिअर लेट वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू द पॉवर 4/3 प्लस ई रेस टू द पॉवर एक्स असं फंक्शन आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय होईल, दिस इज डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ दोन फंक्शनची ॲडिशन आहे. ओके. सो नंतर त्याला आपण सेपरेट करतोय एक्स रेस टू द पॉवर 4/3 प्लस ई रेस टू द पॉवर एक्स. कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर दोन फंक्शनची ॲडिशन असेल तर हा डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर प्रत्येक फंक्शनला सेपरेट करतात. म्हणजे तो एक रूल होता. या ठिकाणी बघूयात रूल काय होता. डी डी एक्स ऑफ यू प्लस व्ही असा रूल सांगितलेला आहे किंवा फॉर्म्युला पण आहे. त्याला सम म्हणतात. समला डिफरन्शिएट करता येतं असं डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. ओके. दोन फंक्शनची ॲडिशन असेल किंवा दोनपेक्षा जास्तही फंक्शन असले, दोनपेक्षा जास्त फंक्शन असले तरीसुद्धा काय करायचं, प्रत्येक टर्म्सला असा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा. सो बाय दिस रूल वी कॅन से दॅट इट इज डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल्स टू प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह इट इज डी डी एक्स ऑफ हे होईल एक्स रेस टू द पॉवर 4/3 प्लस डी डी एक्स ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स असं फंक्शन आहे. सो असं होईल ते. मग असं झाल्यानंतर आता फक्त तुम्हाला हे फंक्शन ओळखायचं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. मग फंक्शन ओळखून डेरिव्हेटिव्ह लिहिण्यासाठी काय करसाल, तर हे फंक्शन आहे पॉवर फंक्शन आणि हे फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर यांच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्या लक्षात पाहिजे. तो एक्स रेस टू द पॉवर 4/3चा डेरिव्हेटिव्ह किती होईल,
बाय पॉवर फंक्शन्स. मी आता फॉर्म्युले सांगणार नाही, तुम्हाला फॉर्म्युले प्रिपेअर करायचे आहेत, त्याच्याशिवाय लेक्चर समजणार नाही. ते बाय हार्ट प्रिपेअर करा, म्हणजे पाठच करा. ओके. सो x⁴ 4/3 आहे, तर इट इज 4/3 x⁴ 4/3 - 1. आठवते x⁴ यांचा डेरिव्हेटिव्ह असतो n इंटू x⁴ n-1 प्लस हे एक्सपोनेन्शियल आहे, एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x असतो. याला जर सॉल्व केला आपण, हे 3 × 3 झाले असते 4 - 3. देअरफॉर इट्स आन्सर इज 4/3 x⁴ 1/3 प्लस e⁻x. असं त्याचा आन्सर मिळालं असतं. अँड दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज देअर. आता या एक्झाम्पलमध्ये 2 फंक्शनची सबट्रॅक्शन आहे, म्हणजेच हे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सबट्रॅक्शनसाठी. अगेन लेट जे काय दिलं असेल त्याला नाव द्या y. ओके. मी त्या फंक्शनला आधी y ने डिनोट करतोय. देअरफॉर इट इज √x - tan x. ओके. सो √x - tan x घेऊयात. सो आता काय करायचं, परत एकदा ते वाक्य रिपीट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो असं होतं, इट इज dy/dx दॅट इज इक्वल्स टू ddx ऑफ √x - tan x. ओके. असं होईल. सो डेरिव्हेटिव्ह जर प्रत्येकाला, आता ॲडिशन असो की सबट्रॅक्शन असो, रूल असा होता, इथे ॲडिशन आहे किंवा सबट्रॅक्शन, इथे पण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. मग ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह प्रत्येक फंक्शनला सेपरेट करता येतो. मग तेच काम करायचं. इथे सबट्रॅक्शन आहे सो किंवा डिफरन्स आहे, तर दोघांना डेरिव्हेटिव्ह आधी सेपरेट करा. दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट जर केला तर ddx ऑफ, त्याला लिहिता आलं असतं √x मायनस ddx ऑफ इट इज tan x. ओके. सो आफ्टर दॅट, आता हे स्टँडर्ड फंक्शन आहे आणि हे स्टँडर्ड फंक्शन आहे. फॉर्म्युल्याच्या लिस्टमध्ये तुम्हाला हे 2 फॉर्म्युले दिसतातच. तुम्ही काय करायचं, एका पेपरवर फॉर्म्युले लिहायचे किंवा आधी फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअर करायचे. जर प्रिपेअर असतील तर छानच, नसतील प्रिपेअर तर एका पेपरवर लिहायचे आणि एक्झाम्पल सॉल्व करताना फॉर्म्युले सोबत ठेवायचे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ √x इज नथिंग बट द 1/2 टाइम्स √x हा फॉर्म्युला आहे. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x, तर tan x चा फॉर्म्युला डायरेक्ट येत असतो, इट इज sec² x. अँड दिस इज नथिंग बट द अवर रिक्वायर्ड सोल्युशन. अशा पद्धतीने. ओके. आणि लक्षात ठेवा, आता हे सुरुवातीला मी रूल सांगतोय की ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकता. आणि जर एखाद्या मुलाला डायरेक्ट अप्लाय करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. इथूनच डेरिव्हेटिव्ह ऑफ √x किती, 1/2 टाइम्स √x डायरेक्ट लिहिल्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x किती, इट इज sec² x डायरेक्टली लिहिला तरी सुद्धा चालतो. इट इज नथिंग बट द फॉर्म्युले और इट इज द एक्झाम्पल ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते प्रोडक्टचं आहे, ते सॉल्व करूयात. लेट अस सपोज दॅट y इज इक्वल्स टू, इट इज द log x इंटू cosec x. ओके. तर या ठिकाणी विचार केला तर log x हे स्वतः एक फंक्शन आहे आणि cosec x सुद्धा स्टँडर्ड फंक्शन आहे. दोन्ही स्टँडर्ड फंक्शन आहेत आणि त्या 2 स्टँडर्ड फंक्शनचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्रोडक्ट या ठिकाणी दिलेलं आहे. मग जर प्रोडक्ट असेल तरी सुद्धा आपलं पहिली स्टेप समजली. फर्स्ट स्टेपमध्ये काय करतो, डायरेक्टली त्याला डिफरन्शिएट करून घ्यायचं, म्हणजे डिफरन्शिएटिंग. ओके. किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साईड. म्हणजेच लिहिता येतं dy/dx, ही डावी साईड झाली डिफरन्शिएट केलं तर, आणि उजव्या साईडला लिहितो ddx ऑफ, काय झालं असतं, log x इंटू इट इज cosec x असं मिळालं असतं. मग आता विचार केला तर हा प्रोडक्ट आहे. मग प्रोडक्टचा रूल काय होता, तो प्रोडक्टचा रूल तुम्हाला पाठ पाहिजे किंवा तो लिहिता आला पाहिजे. इट इज ddx ऑफ u इंटू v. किती होईल सांगू शकता, दॅट इज नथिंग बट द u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. हा रूल तुमचा लक्षात पाहिजे किंवा पाठच पाहिजे. सो किंवा त्याला असं म्हटलं होतं आपण फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन. ओके. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे v प्लस सेकंड फंक्शन इज कॉन्स्टंट म्हणजे जसंच्या तसं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. असाही रूल लक्षात ठेवला तरी सुद्धा चालतो. सो मी आता तो फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करतो. ज्या ज्या ठिकाणी u आहे आणि v आहेत, यूच्या ऐवजी log x पुट करा त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि व्हीच्या ऐवजी cosec x पुट करा आणि कॅल्क्युलेशन्स करा. खूप सिंपल आहे. सो असं लिहिता येईल, इट इज log ऑफ x इंटू काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच कोण, cosec x. ओके. सो प्लस
सेकंड इज देअर, सेकंड कोणता, व्ही म्हणजेच कोसेक एक्स. ओके, तर कोसेक एक्स कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स मी असं लिहितो या ठिकाणी, इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असं होईल. सो लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स प्लस कोसेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स अशा पद्धतीने. सो आता फक्त काय करायचं, फॉर्म्युले अप्लाय करायचे आणि फॉर्म्युले तुमचे प्रिपेअर आहेतच. स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लिहिता आले पाहिजे. इट इज लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स किती, इट इज मायनस कोसेक एक्स इंटू इट इज कॉट एक्स प्लस हा कोसेक एक्स मी असाच्या असाच ठेवतोय आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लिस्टमध्ये दिसतोय तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. सो व्यवस्थित जर मांडणी केली आपण, निगेटिव्ह साईन समोर घ्या, देअरफॉर इट इज मायनस लॉग एक्स इंटू कोसेक एक्स इंटू इट इज कॉट एक्स प्लस इट इज 1/x इंटू इट इज कोसेक एक्स. ओके, टर्म्स मागे पुढे लिहिलं तर काही हरकत नाही आहे. अँड इट इज द dy/dx. ओके, तर हे झालं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून. यानंतर जर तुम्हाला काही स्टेप वाढवायचे असतील तर तुम्ही वाढवू शकता. जसं की या ठिकाणी कोसेक एक्स सेम दिसतो, तर कोसेक एक्सला ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकता, काही डाऊट नाही. ओके, सो कोसेक एक्स इज आउटसाइड, देअरफॉर इट इज मायनस लॉग एक्स इंटू कॉट एक्स प्लस इट इज 1/x. and this is nothing but the derivative of this required function, that is log x into cosec x. Example number 7, y is equals to x raised to the power 7/3 minus 5 into x raised to the power 4/5 minus 5 into x raised to the power minus 2/5. हे आहे नेक्स्ट एक्झाम्पल. यामध्ये 3 टर्म्स आहेत आणि 3 टर्म्स पहिली ॲड झाली, नंतर सबस्ट्रॅक्ट, नंतर सबस्ट्रॅक्ट. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शन जरी असले ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये तरीसुद्धा चालतात. त्या टाईपचे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचेच आहेत. सो काय करायचं आता, परत एकदा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड डिफरन्शिएट करून घेऊयात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड, हे वाक्य परमनंट आहे. ओके, सो आता dy/dx. ओके, मी राईट साईडला लिहितो, इट इज dy/dx इक्वल्स टू इट इज ddx ऑफ, आता एक एक टर्म लिहून घेऊया. इट इज एक्स रेस टू द पॉवर 7/3 मायनस 5 इंटू एक्स रेस टू द पॉवर 4/5 मायनस 5 इंटू एक्स रेस टू द पॉवर मायनस 2/5. ओके, असं प्रत्येक टर्म आहे. तर त्यानंतर रूल काय सांगतो की 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल किंवा सबट्रॅक्शन ॲडिशन सोबत असेल तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकता. त्यासाठी एक रूल आहे, तो रूल असा आहे, बघूयात. इट इज ddx ऑफ k1 इंटू यू प्लस और मायनस, तो प्लस असेल किंवा मायनस असेल. इट इज k इंटू व्ही, k2 इंटू व्ही प्लस और मायनस, k3 इंटू डब्ल्यू प्लस और मायनस अँड अप टू सो ऑन, दॅट इज इक्वल्स टू. अप टू सो ऑन म्हणजे काय, फायनाईट नंबर ऑफ टर्म्स त्या ठिकाणी असतील. मग k1 इंटू यू प्लस मायनस, k2 इंटू व्ही प्लस मायनस, k3 इंटू डब्ल्यू प्लस मायनस. ओके, तर यू व्ही डब्ल्यू हे फंक्शन्स आहेत आणि k1, k2, k3 हे कॉन्स्टंट आहेत. ओके, सो अशा वेळेस काय करतात, जे कॉन्स्टंट असतात ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतात आणि जे फंक्शन आहेत त्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो. म्हणजे रूल काय सांगतो पाहूयात. इट इज k1 इंटू, k1 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि या फंक्शनला असं लिहिता येतं du/dx प्लस और मायनस, प्लस किंवा मायनस कोणीही असो. k2 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, इट इज dv/dx प्लस और मायनस. k3 कॉन्स्टंट आहे परत डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, देअरफॉर इट इज k3 इंटू dw/dx. ओके, सो असा रूल आहे. प्लस अँड सो ऑन, प्लस म्हणजे अशा पुढे जर टर्म असल्या तर जेवढ्या टर्म्स आहेत तेवढ्या वेळेस तुम्ही त्याला असं डिफरन्शिएट करू शकता. सो नेक्स्ट आता काय करायचं आहे, तर त्याला कंटिन्युएशनली फक्त प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करूयात. देअरफॉर इट गिव्ज अस dy/dx दॅट इज इक्वल्स टू, प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट इज ddx ऑफ एक्स रेस टू द पॉवर 7/3 मायनस 5 कॉन्स्टंट आहे, याच्यासोबत नव्हता कोणी कॉन्स्टंट, 5 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि इट इज ddx ऑफ एक्स रेस टू द पॉवर 4/5 मायनस 5 इंटू ddx ऑफ एक्स रेस टू द पॉवर मायनस 2/5. ओके,
सो आता फक्त फॉर्म्युला अप्लाय करायचा राहिला. सो फॉर्म्युला अप्लाय करता येईल तुम्हाला. कसा फॉर्म्युला अप्लाय करता येतो पाहूयात. पॉवर फंक्शन आहे. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ऑलरेडी डी डी एक्स ऑफ. ओके, फॉर्म्युला आठवत असेल तर इट इज एक्सेस टू द पॉवर एन इज एन इंटू एक्सेस टू द पॉवर एन मायनस वन असा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला या ठिकाणी लिहूयात. इट इज 7/3 इंटू एक्स रेस टू द पॉवर 7/3 मायनस 1 मायनस 5 इंटू ओके ते 4/5. हा 5 पहिलाच होता. हा फॉर्म्युला अप्लाय केला. यांची जागा एक कितीला द्यायची या ठिकाणी. इट इज ऑल्सो पॉवर फंक्शन. देअरफॉर यांची जागा 4/5ला द्या. देअरफॉर 4/5 इंटू एक्स रेस टू द पॉवर 4/5 मायनस 1. तो फॉर्म्युला मी या ठिकाणी अप्लाय करतोय. मायनस परत हा 5 ॲज इट इज इंटू -2/5 आहे. सो यांची जागा -2/5ला द्या. मीन्स इट इज -2/5 इंटू एक्स रेस टू द पॉवर -2/5 मायनस 1. ओके, यानंतर फक्त कॅल्क्युलेशनचा भाग आहे. सो या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करतो आणि लिहितो मी डायरेक्ट आन्सर. इट इज 7/3 मायनस 1 3 1 3 7 मायनस 3 4. देअरफॉर इट इज एक्स रेस टू द पॉवर 4/3 मायनस दिस 5 कॅन्सल. इट इज 4 इंटू 4/5 आहे. 5 इंटू 1 इट इज 5 म्हणजे 4 मायनस 5 इज -1. देअरफॉर दिस इज रिटन ॲज एक्स रेस टू द पॉवर -1/5. अगेन दिस 5 कॅन्सल. मायनस इंटू मायनस प्लस आणि एक्स रेस टू द पॉवर 5ने मल्टिप्लाय करा 1ला म्हणजे 5 इंटू 1 इट इज 5 -2 -5 होतात -7. ओके, अँड देअरफॉर इट इज -7/5. हे कॅल्क्युलेशन्स काही सांगायची गरज नाही पडली पाहिजे. फक्त मला कन्सेप्ट जो सांगायचा होता तो कन्सेप्ट तो अशा पद्धतीने आहे की तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर प्रत्येक टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा आणि त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युले. एक्झाम्पल नंबर 8 ला डिनोट करूया वायने. ओके, सो मी इथेच डिनोट करतोय. लेट अस सपोज दॅट दिस इज वाय. ओके, सोल्युशनमध्ये पाहूयात. सो हे जे फंक्शन आहे तेला वायने डिनोट केलं. एक्झाम्पल नंबर 8ला 7 रेस टू द पॉवर एक्स प्लस एक्स रेस टू द पॉवर 7 मायनस लॉग एक्स प्लस 7 रेस टू द पॉवर 7. आपलं काम आहे की या फंक्शनला डिफरन्शिएट करणे. मग डिफरन्शिएट करतो तर आपण त्याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आपल्याला आधी त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं वर्ड लिहायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे काय लिहायचं ते, मी काही लिहित नाही आहे समोर. आता डायरेक्टली घेऊया dy/dx. ओके, सो या साईडला सुद्धा ddx ऑफ ठीक आहे 7 रेस टू द पॉवर एक्स प्लस एक्स रेस टू द पॉवर 7 मायनस लॉग एक्स प्लस 7 रेस टू द पॉवर 7. ओके, सो आता काय करायचं सांगितलं होतं की ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मिक्समध्ये असेल तर प्रत्येक फंक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येतो. सो फर्स्ट स्टेप असेल त्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणे मीन्स ddx ऑफ 7 रेस टू द पॉवर एक्स प्लस ddx ऑफ एक्स रेस टू द पॉवर 7 प्लस मायनस ddx ऑफ log x. ओके, असे फंक्शन्स आहेत log x प्लस ddx ऑफ 7 रेस टू द पॉवर 7. ओके, सो हे एक फंक्शन आहे. आता प्रत्येक फंक्शनला आपण डेरिव्हेटिव्ह तर सेपरेट केला. आता स्टँडर्ड फंक्शन्स कोणते आहेत किंवा कोणत्या टाईपचं फंक्शन आहे हे ओळखायचं आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचे. सो कसं लिहिता येईल पाहूया. तर काय करायचं 7 रेस टू द पॉवर एक्स हे कोणत्या फंक्शनसारखं आहे. बेस हा संख्या आहे किंवा कॉन्स्टंट आहे. सो हे आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. तो एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे ए रेस टू द पॉवर एक्स सारखा. तर ए रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो माहीत आहे. एक 4 रेस टू द पॉवर एक्सचं एक्झाम्पल घेतलं तर ए रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 7 रेस टू द पॉवर एक्स. इट इज लॉग 7. एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. यासाठी तुमचे फॉर्म्युले प्रिपेअर पाहिजे. ओके, सो एक्स रेस टू द पॉवर 7 एकच्या डोक्यावर 7 आहेत म्हणजे एक्स रेस टू द पॉवर n सारखं आहे. एक्स रेस टू द पॉवर n म्हणजेच इट इज पॉवर फंक्शन. मग हे पॉवर फंक्शन असल्यामुळे पॉवर फंक्शनचा रूल होता 7 इंटू एक्स रेस टू द पॉवर 7 मायनस 1 असं होईल. बिकॉज पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शन इज 7 इंटू एक्स रेस टू द पॉवर 7 मायनस 1 मायनस ddx ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं स्टँडर्ड आहे. डेरिव्हेटिव्ह येतो त्याचा 1/x मायनस प्लस 7 रेस टू द पॉवर 7. 7 सुद्धा संख्या आणि त्याच्या डोक्यावर सुद्धा 7. त्या ठिकाणी व्हेरिएबल नाही. हे पॉवर फंक्शन सुद्धा नाही, एक्सपोनेन्शियल फंक्शन सुद्धा नाही. कारण 7ला 7 टाइम्स मल्टिप्लाय केलं
तर त्याला असं लिहिता येईल 7⁻⁷ आणि हे संख्या जर घेतल्या गुणाकार करून तर ही पूर्णच्या पूर्ण संख्या काहीतरी कॉन्स्टंट मिळेल आणि कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो नेहमी करता 0 असतो, म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. तो एक फॉर्म्युला होता. अँड द रिक्वायर्ड आन्सर इज 7⁻x into it is log 7 plus 7 into x raised to the power 6 minus 1 upon x, and this is the derivative of the given function. Therefore it is dy by dx is equals to, this is our required answer. अशा पद्धतीने नंबर 9 बघूया काय आहे. सो दिलेलं फंक्शन असं आहे, हे प्रोडक्ट हा सुद्धा प्रोडक्ट आणि त्यांचे ॲडिशन, म्हणजे मेन जे फंक्शन आहे ते ॲडिशन फंक्शन आहे. सो ॲडिशन फंक्शनला आधी सॉल्व करावं लागेल. त्यासाठी काय करायचं पाहूयात. जे दिलेलं फंक्शन आहे त्याला नाव द्या आधी वायने डिनोट केलं तर इट इज y इज इक्वल्स टू x रेज टू द पॉवर 5 इंटू कोसेक एक्स प्लस रूट एक्स इंटू टॅन एक्स. ओके, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, हा वर्ड वापरतो मी आणि समोर कंटिन्यू. ओके, सो डेरिव्हेटिव्ह आता मला द्यायचा आहे दोन्ही टर्म्सला. इट इज dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ, ओके, ते पूर्ण फंक्शन लिहितो आधी, x रेज टू द पॉवर 5 इंटू कोसेक एक्स, ओके, प्लस रूट एक्स इंटू इट इज टॅन एक्स असं लिहिता येईल त्याला. सो आता काय करायचं आहे, मेन ॲडिशन आहे. ओके, इट इज u प्लस व्ही. u प्लस व्ही सारखं आहे, तर आधी काय करायचं, यूला डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिल्या टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा, नंतर दुसऱ्या टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. म्हणजेच काय झालं असतं, इट इज ddx ऑफ x रेज टू द पॉवर 5 इंटू कोसेक एक्स, ओके, प्लस ddx ऑफ रूट एक्स इंटू इट इज टॅन एक्स अशा पद्धतीने. सो आता u इंटू व्ही याला अप्लाय करायचं आहे, कारण इट इज द प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन. हा सुद्धा प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन, मग हे प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन, हे सुद्धा प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. मग यांना काय करतात, u इंटू व्हीचा रूल अप्लाय करतात. u इंटू व्ही म्हणजेच आपण शिकवलं होतं तुम्हाला ddx ऑफ u इंटू व्ही हा डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे. सो काय करायचं, फर्स्ट फंक्शन म्हणजे u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू असा रूल आधी अप्लाय करायचा आणि मग स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लिहायचे. ओके, सो फर्स्ट टर्म आहे या ठिकाणी u म्हणजे हे पहिलं फंक्शन होईल आणि v म्हणजेच कोसेक एक्स होईल. ओके, u इंटू व्ही. मग काय करायचं, त्या फॉर्म्युल्यामध्ये जिथे u आणि v आहेत तिथे हे दोन फंक्शन्स रिप्लेस करायचे. म्हणजे कसं होईल, इट इज x रेज टू द पॉवर 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स प्लस, आता व्ही म्हणजेच कोसेक एक्स, म्हणजेच इट इज कोसेक एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ, ओके, यू किती आहे, x रेज टू द पॉवर 5. ओके, दिस वॉज द फर्स्ट टर्म. आता जो सेकंड टर्म आहे तिथे सुद्धा तसंच, इट इज द प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन. प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन मीन्स इट इज अगेन ॲप्लिकेबल टू u इंटू व्ही. u इंटू व्ही या ठिकाणी अप्लाय करता येतो. मग u इंटू व्ही जर अप्लाय केला तर परत एकदा तसंच फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. म्हणजे आता यूच्या ऐवजी रूट एक्स पुट करा, व्हीच्या ऐवजी टॅन एक्स पुट करा. मीन्स दिस इज फर्स्ट फंक्शन मीन्स रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स प्लस व्ही इज टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजेच रूट एक्स. तुम्हाला असा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो नेक्स्ट, आता आपलं टार्गेट असं आहे की स्टँडर्ड फंक्शनचे फक्त फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. सो डेरिव्हेटिव्ह लिहायचे आहेत, एकेकाचा डेरिव्हेटिव्ह लिहून घेऊ. x रेज टू द पॉवर 5 इट इज ॲज इट इज इंटू कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह, कोसेक एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हा फॉर्म्युला तुमचा प्रिपेअरच पाहिजे. ओके, ज्यावेळेस एक्झाम मला जासाल त्यावेळेस. सो कोसेक एक्स इंटू एक्स रेज टू द पॉवर 5 हे पॉवर फंक्शन आहे एक्स रेज टू द पॉवर n सारखं, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 5 इंटू एक्स रेज टू द पॉवर 5 मायनस 1. ओके, आठवत असेल पॉवर फंक्शन. सो प्लस हा रूट एक्स जसाच्या तसाच आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स किती येणार, दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स इज अगेन ॲज इट इज इंटू रूट एक्स हे सुद्धा स्टँडर्ड फंक्शन आहे, स्क्वेअर रूट फंक्शन लिहून दिलेलं आहे. सो स्क्वेअर रूट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो दॅट इज नथिंग बट 2/1/2 टाइम्स रूट एक्स. ओके,
सो अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता मांडणी व्यवस्थित करा, ॲटोमॅटिक त्याला व्यवस्थित लिहिता येतं. मायनस साईन समोर लिहू शकतो. इट इज मायनस ऑफ एक्स रेज टू द पॉवर 5 इंटू कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हा मांडणी करण्याचा भाग आहे. ओके, सो 5 इंटू एक्स रेज टू द पॉवर 5 मायनस 1 किती 4. सो ही टर्म मी समोर लिहितो आणि दिसायला ते चांगलं दिसेल. 5 इंटू एक्स रेज टू द पॉवर 4 इंटू कोसेक एक्स. ओके, प्लस रूट एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स जसाच्या तसाच. ओके, प्लस हा टॅन एक्स इंटू 1 हे झालं असतं टॅन एक्स डिवायडेड बाय 2 टाइम्स रूट एक्स. अँड दिस इज द रिक्वायर्ड आन्सर, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. एक्झाम्पल आहे एक्स रेज टू द पॉवर 3/2 इंटू ई रेज टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स. ओके, तर या ठिकाणी फंक्शनला ओळखायचं झालं तर इट इज द प्रोडक्ट ऑफ 3 फंक्शन्स. ओके, 3 फंक्शनचा प्रोडक्ट आहे. मग 3 फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्हचा रूल काय आहे तो रूल तुम्हाला माहीत पाहिजे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्टमध्ये आपण ते लिहून दिलेलं आहे. सो पहा, मी लिहितो या ठिकाणी जे फंक्शन आहे त्याला ऑलरेडी आपण डिनोट केलं वायने. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. ओके, सो dy बाय dx दॅट इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ. आठवत असेल रूल तर लिहू शकता किंवा मग डायरेक्टली मी अप्लाय करू शकतो, पण तुम्हाला यायला पाहिजे इट इज लॉग ऑफ एक्स. ओके, सो 3 फंक्शनचा रूल काय होता तो मी या ठिकाणी लिहितो डी डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू. ओके, असा रूल शिकवलेला आहे ऑलरेडी. सो काय करायचं सांगितलं होतं की 2 फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचे, एकाचा डेरिव्हेटिव्ह लिहित घ्यायचा. म्हणजे असं यू इंटू व्ही डी डब्ल्यू बाय डी एक्स. ओके, प्लस त्यानंतर काय करायचं यू डब्ल्यू कॉन्स्टंट ठेवायचे, व्हीचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. त्यानंतर समजलंच असेल की व्ही डब्ल्यू कॉन्स्टंट ठेवायचे आणि यूचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. ओके, काय करायचं की 3 फंक्शन आहेत ना, तर 3 फंक्शनमधले कोणतेही 2 कॉन्स्टंट ठेवायचे, एकाचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. पण असं झालं पाहिजे की प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह निघाला पाहिजे. इथे डब्ल्यूचा आला, इथे व्हीचा आला आणि इथे यूचा आला. ओके, मग ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतात ओके ते फंक्शन सोडून जे 2 फंक्शन उरतात त्यांना कॉन्स्टंट ठेवायचं. मग आता या ठिकाणी 3 फंक्शनचा प्रोडक्ट आहे तर हे एक प्रकारे यू व्ही डब्ल्यू सारखे झाले. ओके, सो यू व्ही डब्ल्यू सारखे झाले तर हा रूल आपण त्याला अप्लाय करू शकतो यू इंटू व्ही इंटू डब्ल्यूचा. मग काय करायचं या फॉर्म्युल्यामध्ये जिथे यू व्ही डब्ल्यू आहेत त्या ठिकाणी हे फंक्शन पुट करा, म्हणजे फॉर्म्युला पण अप्लाय होईल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम राहणार नाही. त्यासाठी फक्त हे फॉर्म्युले प्रिपेअर पाहिजे तुमचे. ओके, खूप सिंपल आहे, चॅप्टर खूप सिंपल आहे, तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजणार आहे. फक्त व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. ओके, सो हे डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल्स टू, आता यू व्ही कॉन्स्टंट आहे. यू व्ही म्हणजेच कोण एक्स रेज टू द पॉवर 3/2 इंटू ई रेज टू द पॉवर एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू म्हणजे सध्या लॉग एक्स आहे. सो इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस सेकंड यू आणि डब्ल्यू. यू म्हणजेच एक्स रेज टू द पॉवर 3/2, डब्ल्यू म्हणजेच इट इज लॉग एक्स आणि आता व्हीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ई रेज टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर वी राईट हिअर डी डी एक्स ऑफ ई रेज टू द पॉवर एक्स प्लस व्ही डब्ल्यू म्हणजे कोण ई रेज टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स. ओके, ई रेज टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स कॉन्स्टंट इट इज डी डी एक्स ऑफ म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण आहे यू आहे एक्स रेज टू द पॉवर 3/2. ओके, तर अशा पद्धतीने हे झालं फॉर्म्युल्याचं ॲप्लिकेशन. आता एकच काम राहिलं शिल्लक, ते म्हणजे प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहिणे. सो मी डेरिव्हेटिव्ह लिहितो. आता बघूयात काय होईल. एक्स रेज टू द पॉवर 3/2 इंटू ई रेज टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स किती असतो ऑलरेडी माहीत आहे, इट इज 1/x प्लस एक्स रेज टू द पॉवर 3/2 इंटू लॉग एक्स रिमेन्स ॲज इट इज. ओके, इंटू इट इज लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू द पॉवर एक्स. ई रेज टू द पॉवर एक्स सुद्धा स्टँडर्ड आहे. सो ई रेज टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू द पॉवर एक्सच असतो आणि ई रेज टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स हे सुद्धा असेच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू द पॉवर 3/2. हे आहे पॉवर फंक्शन, ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. एक्स रेज टू द पॉवर 3/2 आहे पॉवर फंक्शन आणि पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सांगू शकता. इट इज 3/2 इंटू इट इज एक्स रेज टू द पॉवर 3/2 minus 1. So therefore we write here it is x raised to the power 3/2
into e raised to the power x, it is 1 by x plus x raised to the power 3 by 2 into log x into e raised to the power x plus हा 3 by 2 समोर लिहितो, काही होत नाही, e raised to the power x into it is log x into 3 by 2 minus 1 is nothing but the x raised to the power, it is 1 by 2. Okay, and this is our required solution of this example. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स रेस टू द पॉवर एन अपॉन ई रेस टू द पॉवर एक्स. ओके, सो डिनोट करताना आधी सांगितलं सोल्युशनमध्ये आपण त्या फंक्शनला डिनोट करतो वायने आणि जेही दिलं असेल त्याला एक्स रेस टू द पॉवर एन अपॉन ई रेस टू द पॉवर एक्स असं तुम्हाला घ्यायचं. ओके, सो आता हे या पद्धतीने तुम्ही लिहिल्यानंतर हे फंक्शन्स कोणत्या टाईपचं आहेत ते ओळखायचं असेल तर मी म्हणू शकतो त्या फंक्शनला यू डिवायडेड बाय व्ही. ओके, सो यू डिवायडेड बाय व्ही मीन्स इट इज द कोशंट. कोशंट म्हणजेच डिव्हिजन ऑफ टू फंक्शन्स. ओके, सो आपलं पहिलं स्टेटमेंट किंवा फर्स्ट स्टेप तर आहेत, आधी डिफरन्शिएट करून घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन आहे त्याच व्हेरिएबलसोबत डिफरन्शिएट करतात. सध्या फंक्शन एक्सच्या व्हेरिएबलमध्ये आहे म्हणून मी एक्ससोबत डिफरन्शिएट करतोय. सो आता डिफरन्शिएट जर केले तर डाव्या साईडला होईल डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ x raised to the power n upon e raised to the power x असं आहे ते. आणि असं फंक्शन म्हणजे इट इज द कोशंट ऑफ टू फंक्शन. आता कोशंट ऑफ टू फंक्शनचा रूल काय होता तो आधी मी या ठिकाणी सांगतोय, त्यानंतर मी अप्लाय करतो फॉर्म्युल्याला. ओके, डी डी एक्स ऑफ यू बाय व्ही किती असतो व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस आठवतो यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. ओके, divided by it is the v square. This is the our differentiation, v into derivative of u minus u into derivative of v divided by v square, but always remember that this denominator is non-zero. Okay, means v is not equals to 0. so आता काय करायचं की हा u by v सारखा आहे. सो u by v सारखा आहे तर आपण काय करतो, ज्या ज्या ठिकाणी u असेल त्या ठिकाणी तुम्हाला x raised to the power n पुट करायचा या फॉर्म्युल्यामध्ये, आणि ज्या ठिकाणी v आहे त्या ठिकाणी हे एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे e raised to the power x पुट करायचा. सो आता जर मी फॉर्म्युल्यामध्ये पुट केले हे सगळे टर्म्स तर ते असं होईल. ओके, सो बघा v म्हणजेच किती e raised to the power x इनटू डी डी एक्स ऑफ, मी पूर्ण कंप्लीट लिहितो तुम्हाला समजण्यासाठी, डी डी एक्स ऑफ यू, यू मीन्स एक्स रेस टू द पॉवर एन मायनस, बरोबर, मायनस काय तर यू, यू काय आहे एक्स रेस टू द पॉवर एन इंटू डी डी एक्स ऑफ व्ही. व्हॉट इज व्ही, व्ही इज ई रेस टू द पॉवर एक्स अगेन डिवायडेड बाय दॅट ई रेस टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर असं लिहिता येतं. आता काम काय आहे आपलं की जे फॉर्म्युले होते डेरिव्हेटिव्ह आहेत स्टँडर्ड फंक्शनचे ते फक्त पुट करा. म्हणजेच काय होईल, इट इज ई रेस टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन होतो एन इंटू एक्स रेस टू द पॉवर एन मायनस वन मायनस एक्स रेस टू द पॉवर एन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स राहतो ई रेस टू द पॉवर एक्सच अपॉन ई रेस टू द पॉवर एक्स इट इज होल स्क्वेअर. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही ई रेस टू द पॉवर एक्स, ई रेस टू द पॉवर एक्स कॉमन घेऊ शकता आणि एक्स रेस टू द पॉवर एन मायनस वन, एक्स रेस टू द पॉवर एन मायनस वन सुद्धा कॉमन घेऊ शकता. ओके, यासमोर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटसुद्धा करू शकता. आपलं मेन टार्गेट होतं की हाऊ टू अप्लाय दिस फॉर्म्युला. ओके स्टुडंट, नेक्स्ट एक्झाम्पल इज दॅट इज sin x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2. इट इज ऑल्सो द कोशंट ऑफ टू फंक्शन. म्हणजे हे फंक्शनसुद्धा यू बाय व्ही सारखंच आहे. मी इथेच डिनोट करतो त्याला वायने, मीन्स वाय इक्वल्स टू साइन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 इज लाईक अ फंक्शन यू डिवायडेड बाय व्ही. ओके, मी आता फॉर्म्युला नाही लिहित, मी डायरेक्ट ॲप्लिकेशन्स करतो. पहा कसं होईल, इट इज डी वाय बाय डी एक्स, ते वाक्य लिहायचंच आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय होईल साइन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2. सांगितलं होतं की आपला जो कोशंटचा फॉर्म्युला आहे सो कोशंटचा फॉर्म्युला आहे. सो ज्या ठिकाणी यू दिसतोय त्या ठिकाणी साइन एक्स पुट करा आणि ज्या ठिकाणी व्ही दिसतोय त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 2 पुट करा आणि लगेच फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचे. फंक्शन्सचा आन्सर लगेच तुम्हाला मिळणार आहे प्रॉब्लेमचा आन्सर. ओके, व्ही मीन्स इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, यू म्हणजेच किती आहेत साइन एक्स मायनस, ओके मायनस यू, यू मीन्स साइन एक्स त्या ठिकाणी दिसतोय बघा यू, यू म्हणजेच साइन एक्स इंटू
डेरिव्हेटिव्ह कोणाचा, तर व्हीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह असा होईल. ओके, सो डिवायडेड बाय दिस कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर प्लस 2, इट इज जस्ट होल स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने. आता फक्त आपलं टार्गेट आहे की जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लिहिणे, बस. सो इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स किती असतो, फॉर्म्युला प्रिपेअर आहे तुमचा कॉस एक्स. ओके, सो मायनस दिस साइन एक्स रिमेन्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2. कसं सॉल्व करायचं, या डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा एक्स स्क्वेअरला सेपरेट झाला असता, तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे, इट इज 2x आणि 2 इज कॉन्स्टंट म्हणजे संख्येचा डेरिव्हेटिव्ह. ओके, इट इज 0. अगेन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2, इट इज जस्ट होल स्क्वेअर. ओके, सो 2x प्लस 0 किती होतील, इट इज जस्ट 2x. आणि मांडणी थोडी व्यवस्थित करायची, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू इट इज साइन एक्स मायनस हा 2x समोर आणा, दिस कॅन बी रिटन ॲज 2x इंटू साइन एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2, इट इज जस्ट होल स्क्वेअर. अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके.